केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक सुरू झालेली आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, पियुष गोयल, हंसराज अहिर हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि विनोद तावडे सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती कळते। तर या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती निश्चितच चर्चा होण्याची अपेक्षा आहे। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येत्या काळातील विधानसभा निवडणुकांमध्ये रणनीती काय असायला हवी, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांमध्ये काय झालं या संदर्भातही कदाचित चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या बैठकीसंदर्भातली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझावर यावेळेला पाहतोय। दोन्ही अध्यक्ष त्या ठिकाणी या बैठकीला उपस्थित आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जातोय। अमित शहा आणि जे.पी. नड्डांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेल्या बैठकीसंदर्भातली एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर आपण यावेळेला पाहू शकतोय। महाराष्ट्रातल्या एकूण 6 नेत्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं होतं आणि 6ही जण या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राच्या येत्या काळातील निवडणुकांसंदर्भातले घेतले जाऊ शकतात। यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, आशिष शेलार यांची देखील प्रमुख उपस्थिती असल्याचं आपण पाहतोय। पियुष गोयल यांना देखील या कोर कमिटीच्या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। चंद्रकांत पाटलांची देखील उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।